कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता मात्र चांगलंच राजकारण तापलंय। ठाकरे सेनेच्या संजय राऊतांनी दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं सांगत एक नवा संशय या अपघातावर व्यक्त केला आणि त्यावरून या आरोपांवरून राज्यात खळबळ माजली। नेमकं आज दिवसभरात काय घडलं अजितदादांच्या अपघातावरून आणि या मागे उठलेल्या संशयावरून प्रश्नांवरून पाहूयात या रिपोर्टमध्ये। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे दादांचा घात। अजितदादांचं विमान पडलं की पाडलं? राऊतांना संशय, राजकारणात खळबळ। दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला। अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल शंकांचं काहूर माजलंय। दुसरीकडे राऊतांनी थेट भाजपचं नाव घेत दादांच्या अपघातामागे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप केला। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळेच दादांचा घात झालाय का असा सवाल राऊतांनी विचारला। एवढंच नाही तर बॉडी जळून खाक झाल्या, मग कागद न जळण्यावरही राऊतांनी सवाल उपस्थित केलाय। तर या प्रकरणी राऊतांनी थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात पुरावे द्यावेत असा पलटवार भाजपनं केलाय। जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही? काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला। असे अनेक प्रश्न आहेत। मी कशाला बोलू? मी पार्लमेंटमध्ये हा विषय उपस्थित करीन। हो, नक्की करणार। खरं तर त्या विमानात भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल असेल तर संजय राऊतांनीच दावा केलाय की ती फाईल जळाली नाही, त्या फाईलचे कागदपत्र सुरक्षित आहेत। माझी संजय राऊतांना विनंती आहे की आपण तिथं जाऊन ती सगळी कागदपत्र जमा करा किंवा ज्यांनी कोणी जमा केली असतील त्यांच्याकडनं स्वतःच्या ताब्यात घ्या। भारतीय जनता पार्टीबद्दल एखादा काही पुरावा असेल, कच्चा चिटोरा असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागावी। फक्त राऊतच नव्हे तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी तर थेट व्हिजिबिलिटी कमी असल्याच्या कारणावरच प्रश्न उपस्थित केलेत। असे की हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की व्हिजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं। पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करतायत। यात विरोधकच नाही तर सत्ताधारी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही धुक्यामुळे नाही तर धोक्यामुळे दादांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय। तर शंकांचं निरसन करण्यासाठी चौकशी करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलंय। गाडीमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट न लावता बसणारा, सीट बेल्ट लावून बसणारी व्यक्ती विमान प्रवास करताना इतकी असुरक्षित असू शकत नाही। त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की हा धोका नव्हतं, हा धोका होता आणि अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे। त्याकरता मी हा लढा जिवंत आहे तोपर्यंत देणार। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली। त्या विभागाचे मंत्री, केंद्रीय मंत्री नायडू, त्याचबरोबर ती मुरली अण्णा मोहोळ यांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे। अनेक वेळेस कारण घडलेली घटना ही अतिशय दुःखद घटना आहे, सर्वांवर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे। अनेक वेळेस कार्यकर्ते, पदाधिकारी हे भावनेतून देखील अशा शंका व्यक्त करत असतात, परंतु ज्या काही कोणाला शंका असतील त्याची चौकशी करण्यात येईल। खरं तर 1995 ते 1999 दरम्यान
पुरंदर उपसा सिंचन योजनेची किंमत जाणीवपूर्वक वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी भाजपवर केला होता. एवढंच नाही तर त्याची फाईल आपल्याकडे असल्याचं म्हटलं होतं. आता त्याच फाईलचा संदर्भ देत राऊतांनी थेट भाजपला घेरलाय. त्यामुळे संशयाची सुई दूर करण्यासाठी भाजप स्वतःहून अजित पवारांच्या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देणार का आणि या प्रकरणातील सत्य महाराष्ट्राच्या समोर आणणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.